नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आरती एस यांनी मांडलेला विचार. आपल्या प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटतेच. या जगात असं कोणीच नाही की जो कशालाच किंवा कुणालाच भीत नाही. पण एखाद्या गोष्टीला मनात घेऊन विनाकारण भीती बाळगल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे आपण लक्षात घ्यायलाच हवं. आत्मविश्वास कमी असणाऱ्या आणि मनानं खूप जास्त हळव्या असणाऱ्या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल अतिविचार करतात आणि मग मनात भीती निर्माण करून घेत असतात. आपल्यात काही उणिवा आहेत, आपल्याला जमेल का, आपण करत असलेलं काम इतरांना आवडेल का, लोक हसतील का, नावं ठेवतील का, या ज्या भीती मनात येतात त्या स्वतःवरचा विश्वास कमी झाल्यामुळे येतात. आणि मग अशा भीतीसाठी या जगात कुठलंच औषध नाही. यावर माणूस एकच उपचार करून या सगळ्या भीती दूर करू शकतो. तो म्हणजे स्वतः मनात येणाऱ्या भीतीदायक विचारांवर मात करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करायचं. मग आता प्रशिक्षित करायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्या मनाला प्रशिक्षण द्यायचं असेल तर ध्यानाशिवाय उत्तम मार्ग नाही. दुर्बल मनाला प्रबळ बनवायचं असेल तर ध्यान अर्थातच मेडिटेशन हे एक उत्तम साधन आहे. जितके विचार कमी तितकी भीती कमी. आणि मनातले अतिविचार काढून टाकण्यासाठी ध्यान ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. ध्यानामुळं आत्मपरीक्षण करायची सवय लागते आणि आत्मपरीक्षण करत राहिल्यामुळे आपल्याला आपल्या चुका लक्षात येतात आणि त्या सुधारण्यासाठी लागणारी ऊर्जा, शक्ती ही ध्यानामुळे आपल्यात येते. आपल्या वागण्यात जर खोटेपणा नसेल तर आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग भीती जाऊन निर्भयता आपोआप अंगात भिनत जाते. श्रोते हो, भीतीवर मात करण्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम उपाय आहे. मेडिटेशनमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांवर सहज मात करता येऊ शकते. त्यामुळंच स्वतःला ध्यान करण्याची सवय लावायला हवी. आणि मुलांना तर लहानपणापासूनच मेडिटेशनची सवय लावली तर नक्कीच त्यांची मनःशक्ती वाढेल यात शंकाच नाही. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.